नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचं या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण पॉलिटिकल ऑडिट करणार आहोत. छत्रपती शिवरायांची राजधानी ज्या जिल्ह्यामध्ये आणि त्या राजधानीचं नाव ज्या जिल्ह्याला आहे त्या जिल्ह्याचं म्हणजेच रायगड जिल्ह्याचं विद्यमान आमदारांनी वचननामे पाळलेत का, काय नेमकी समस्यांची परिस्थिती आहे, या सगळ्याचा लेखाजोखा घेऊयात. सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय जिल्हा या रायगड जिल्ह्यामधलं राजकीय बलाबल नेमकं काय आहे. राज्याची राजधानी मुंबईला लागून असलेला रायगड जिल्हा, तांदळाचा कोठार अशी ओळख असलेल्या या जिल्ह्याला राजकीय पटलावरही तेवढंच महत्त्व आहे. कुलाबा जिल्हा अशी पूर्वीची ओळख असलेल्या या जिल्ह्याला 1 जानेवारी 1981 पासून रायगड जिल्हा म्हणून नवी ओळख मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याचा विचार केल्यास 7 पैकी 3 विधानसभा मतदारसंघ हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी 1 मतदारसंघ आहे. रायगड जिल्ह्यातील हे सध्याचं राजकीय बलाबल आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून विवेक पाटील शेकापचे आमदार आहेत, तर कर्जत विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड करतायत. काँग्रेसचे प्रशांत ठाकूर हे पनवेलचे आमदार आहेत, तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याकडे आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापच्या मीनाक्षी पाटील या आमदार आहेत. पेण विधानसभेतून शेकापचे धैर्यशील पाटील हे निवडून आले आहेत. महाड विधानसभेचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे भरत गोगावले करतायत. अमोल पाटील झीच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. मात्र तटकरे यांच्या हक्काचा मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन. आता तिथली राजकीय गणितं कशी बदलली आहे, घेऊया काढावा. श्रीवर्धन अथांग समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक आवडीनं जिथे येतात. एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून श्रीवर्धनची ओळख आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. रायगडमधील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन यांचा मिळून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ तयार झालाय. पूर्वी काँग्रेस, नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची राजकीय ओळख बनली आहे. 2009च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी 66,141 मतं घेत विजय मिळवला होता. शिवसेनेच्या तुकाराम सुर्वे यांना 55,270 मतं मिळाली होती. या निवडणुकीत 10,841 मतांचं मताधिक्य तटकरे यांना मिळालं होतं. आमदारकी, मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद अशी विविध पदं भूषवत सुनील तटकरे यांनी या मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा केलाय. आमदारांची विकास कामं. श्रीवर्धन बीच सुधारणा करण्याचं महत्त्वाचं काम करण्यात आलंय. गेली अनेक वर्ष रखडलेला माणगाव ते श्रीवर्धन आणि लोणेरे गोरेगाव मार्गे श्रीवर्धन या राज्यमार्गाचं रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दिघी पोर्ट प्रकल्प उभारणीला सुरुवात. मच्छीमारांना रोजगाराची संधी. श्रीवर्धन शहरात ITI इमारत, महिला महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिकेचं प्रशासकीय नूतन इमारतीचं बांधकाम अशी विविध विकास कामं मार्गी लावल्याचा दावा तटकरेंनी केलाय. या विकास कामांवरच जनता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी देईल असा विश्वास आहे. श्रीवर्धन तालुक्यात आता उभी असलेली नवीन प्रशासकीय इमारत असेल, माणगाव येथे उभं राहिलेलं मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय असेल. श्रीवर्धनमध्ये अनेक वर्षापासून अनेक वाड्या वस्त्यांवर रस्तेच त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हते. ते रस्ते त्या निमित्ताने तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उभे राहिले. सुनील तटकरे यांच्याकडून विकास केल्याचा दावा करण्यात येत असला तरी विरोधकांना मात्र तो मान्य नाहीये. त्यांच्या भावाला मिळवून दिलेली आमदारकी, त्यांच्या पुतण्याला दिलेलं नगराध्यक्षपद, त्याच्या भावाच्या पत्नीला दिलेलं जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आणि सभापती, अशा प्रकारचा जो विकास फक्त तटकरेंचा, तटकरे कुटुंबियांचा विकास झालेला आहे. फक्त श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा आम्ही विकास केला अशा प्रकारची गर्जना करतात, ती पूर्णपणे फसवी आहे. सुनील तटकरेंच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आजही अनेक समस्या जैसे थे आहेत. श्रीवर्धन शहरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गैरसोय आहे. दिघी पोर्टमध्ये स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. वरसद, वावे, साखरी आणि बाणगंगा धरण प्रश्न प्रलंबित आहे. दिव्यागर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधेचा प्रश्न आहे.
कुठल्याही प्रकारे आत्तापर्यंत शासनाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली गेल्या आहेत. आज मागच्या या 5 वर्षामध्ये तटकरे साहेबांनी पेशवे स्मारकासाठी मोठा मुद्दा उचलून धरला होता की त्याच्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करू, पण आता 5 वर्षी त्यांची टर्म संपलेली आहे. तसंच म्हटलं तर या ठिकाणी अनेक गोष्टी पाण्याच्या योजना आहेत. त्या ठिकाणी शिवधनसारखी नगरपालिका आहे, नगरपालिकेचं मोठं या ठिकाणी कार्यालय बांधलं गेलं, पण अजूनही लोकांना स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी मिळत नाही. किंवा महत्त्वाचं धरण आहे की त्याच्यावरती या जिल्हा परिषद बागमाला विभागातील जवळजवळ 30 गावं पाण्याखाली येतील, चांगल्या लागवडीखाली येऊ शकतात. पाणीपुरवठा योजना त्यांच्या चांगल्या होऊ शकतात, परंतु त्याच्याकडं शासन उदासीन आहे, त्याच्याकडं कुठंही लक्ष दिलं जात नाही. फक्त निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आता त्या भागामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे. 95 साली आमदार देखील होता, पण आमदार असून 95 ते पुढील 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार असून सुद्धा तिथल्या प्रश्नाला कोणी हात घातला नाही. या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. लढत जी होईल ती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेची जी महायुती, शिवसेना भाजप यांची जी महायुती आहे त्यांच्यामध्येच ही लढत होईल हे तर निश्चितच दिसत आहे. आता शिवसेनेतर्फे किंवा महायुतीतर्फे कोण या ठिकाणी उमेदवार असतील याच्याबद्दल तर्क लढवले जात आहेत. सुनील तटकरे विधान परिषदेवर निवडून गेल्यानं आता तटकरे यांचा वारसदार कोण, राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार यावरच आता श्रीवर्धन मतदारसंघातील गणित अवलंबून असणार आहेत. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड. आणि आता ऑडिट अलिबाग विधानसभेचं शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा गेली 25 वर्ष इथं सलग फडकतोय. 2-3 अपवाद वगळले तर या मतदारसंघातून शेकापचा उमेदवारच सातत्यानं विजय होतोय. त्यामुळे विरोधक कोण यापेक्षा शेकापचा उमेदवार कोण याचीच चर्चा जास्त आहे. निसर्गरम्य आणि पर्यटकांचा सतत राबता असलेला अलिबाग विधानसभा मतदारसंघ. अलिबाग आणि मुरुड या 2 तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या 2 लाखाहून अधिक आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना या विधानसभा मतदारसंघातून तब्बल 20,000ची आघाडी मिळाली होती. शेकापच्या मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. मीनाक्षी पाटील यांनी या आमदारकीच्या काळात अनेक विकास कामं केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय. प्रत्येक आदिवासी वाडीवरती आम्ही जोड रस्ता दिलेला आहे. त्याचप्रमाणे तिथे खैरवाडीवरती आम्ही लाईट नेलेली आहे, जे खूप कठीण होतं तिथपर्यंत लाईट नेणं. त्याचबरोबर आम्ही अलिबाग शहरात नगरपालिकेत अनेक ठिकाणी हायमास्क दिलेत. किंवा मग जर तुम्ही आमचं मच्छी मार्केट पाहिलं तर मला नक्कीच सांगायला अभिमान वाटतो की असं मच्छी मार्केट तुम्हाला कुठल्याही कोकणातल्या गावात बघायला मिळणार नाही की ज्या पद्धतीचं मच्छी मार्केट आपण अलिबाग नगर परिषदेने दिलेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये सहकार जोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या चालवलेलं आहे. विधिमंडळामध्ये पण एक आक्रमक आमदार आणि एक अभ्यासू आमदार देण्याची परंपरा आज तागायत आम्ही कायम ठेवलेली आहे. आमदार मीनाक्षी पाटील यांच्याकडून जो विकास कामं केल्याचा दावा करण्यात येतोय त्यावर विरोधकांचा आक्षेप आहे. अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये जो काही विकास घडवलेला आणि केलेला हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे. शेतकरी कामगार पक्षानं फक्त याच्यावरची मलाई खाण्याचं काम केलेलं आहे. कारण तुम्हाला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी अनेक कारखाने यायचे होते आणि आलेले आहेत. त्याला विरोध करणारा हाच शेका पक्ष, पण त्याच्यामध्ये जर कामं निघाली तर ही मात्र पहिल्याच प्रथम हेच कामं घेणार आणि हेच अडथळा करणार ही परिस्थिती आतापर्यंत झालेली आहे. गैरसोय आहे. अलिबागचे रस्ते चांगले नाहीत. अलिबागच्या अर्ध्याधिक भागात पाणी मिळत नाही, म्हणजे MIDCचा असो अदरवाईज एखाद्या धरणाचा असो. आणि अलिबागच्या जो खारेपाट भाग आहे त्या भागात खंडी जाऊन लोकांच्या घरात पाणी शिरतंय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावे प्रतिदावे केले जात असले तरी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील हे वास्तव आहे. अलिबाग पेण राज्य मार्गाचं चौपदरीकरण रखडलं. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय, कृषी आणि सागरी पर्यटनाकडे दुर्लक्ष, मुरुड अलिबाग रस्त्याचं रुंदीकरण, खार जमिनीचा प्रश्न प्रलंबित असे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीयेत.
ज्यांची सत्ता आहे त्यांच्या जेटीपर्यंत चांगले रस्ते आहेत, परंतु अलिबागमधल्या सामान्य जनतेला, सामान्य नागरिकाला यायला रस्तेसुद्धा चांगले नाही आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत आज तसं बघायला गेलं तर फार चांगल्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. अजून बरीचशी कामं आहेत बाकी, पण त्या दृष्टिकोनातून पण माननीय आमदार मीनाक्षीताईंनी खूप प्रयत्न चालू केलेले आहेत. या विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही काँग्रेसचं मनोमिलन पाहायला मिळत आहे. तसंच यावेळी शेकाप उमेदवाराविरोधात काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्याप्रमाणेच शिवसेनेच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे. विद्यमान आमदार मीनाक्षी पाटील यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष उर्फ पंडित पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. प्रत्यक्षात या विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळं असणार आहे, कारण त्यावेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीत तिथला स्थानिक उमेदवार नव्हता शेका पक्षाचा, त्याचाही फटका शेका पक्षाला सोसावा लागला. पण यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत तसं चित्र दिसेल असं वाटत नाही आहे. काँग्रेसला इथं जर आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची मदत तर लागणारच आहे, पण काँग्रेसला स्वतःला सुद्धा खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. ते आजच्या घडीला दिसत नाहीये. शेकापनं पनवेल, पेण आणि उरण मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले असले तरी अलिबागविषयी मौन पाळलंय. मात्र या जागेवर पंडित पाटील यांची उमेदवारी पक्की मानली जाते, तर विरोधकांनीही कंबर कसली असून आगामी विधानसभेत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची बंडखोरी राष्ट्रवादीला चांगलीच फायदेशीर ठरली होती. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदारपदी विराजमान झाले होते. बंडखोरीला आळा घालण्याकरता शिवसेना यंदा तरी यशस्वी ठरणार का, याची चर्चा सध्या कर्जतच्या राजकीय वर्तुळात रंगतेय. पाहुयात ऑडिट कर्जत मतदारसंघाचं. उल्हास नदीच्या किनारी वसलेला कर्जत विधानसभा मतदारसंघ मुंबईपासून जवळ तर सेंट्रल रेल्वे लाईन हा परिसर असल्यामुळे वीकेंड डेस्टिनेशन म्हणूनही कर्जतकडे पाहिलं जातं. 2,33,950 इतकी या मतदारसंघातील मतदारांची संख्या असून हा विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुरेश लाड हे या मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीतून निवडून आलेत. 10,000 मतांच्या फरकानं सुरेश लाड यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा लाड यांना फायदा झाला होता. कर्जत चौक, कर्जत मुरबाड, कर्जत बदलापूर, कर्जत खोपोली या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात. कर्जत, खोपोली, माथेरान नगर परिषदेमध्ये नाट्यगृह इमारतीची उभारणी, शॉपिंग मॉलची उभारणी, कर्जत नगरपालिका इमारतीची उभारणी, खोपोली शहरात भुयारी गटार योजना अशी विविध कामं केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केला आहे. खोपोली शहरामधलं अपूर्ण अवस्थेमध्ये असणारं नाट्यगृहाचं काम असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील, त्याचबरोबर माथेरान शहराकरता ज्या काही विविध कामांची या ठिकाणी आपण योजनाबद्धरित्या आयोजन करून त्यांना जी कामं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यामध्ये पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील किंवा माथेरानला जाण्याकरता जो नेरळवरना रस्ता आहे तो रस्ता करण्याकरता MMRDच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते करण्याच्या करता 123 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर कर्जत विधानसभा मतदारसंघ असून या परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. कोंढाणे धरण्यासाठी ते मुंबईपर्यंत ज्यावेळेस जातात पायी, ह्याचा अर्थ असा स्पष्ट होतो की त्या ठिकाणी यांचे हितसंबंध त्या ठिकाणी जोपासले गेलेले आहेत. ते कोंढाणे धरणामध्ये कोट्यावधी रुपयाचं त्या ठिकाणी बजेट वाढवून हितसंबंध जपले गेले आणि उघड्यावरती या ठिकाणी पेण कॉर्पोरेशन बँकेच्या खातेदारांना, शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी टाक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात अद्यापही अनेक प्रश्न मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात मूलभूत सेवा सुविधांचा अभाव, आदिवासींचे प्रश्न कायम, कोंढाणे धरण रखडले, पाली भुतवली कालव्याचा प्रश्न कायम, वाहतूक कोंडीनं जनता हैराण, माथेरान विकासापासून वंचित अशा अनेक समस्यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाला ग्रासला आहे. त्या कर्जतमध्ये
त्यांच्या स्वतःच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे जर तुम्ही खड्डे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हा आमदार किती विकास काम करणारा आमदार आहे. कुठल्या प्रकारचं हॉस्पिटल किंवा ब्लड बँक ते इथं उभारले का? आज खोपोलीची परिस्थिती बघा, तालुक्यातली परिस्थिती बघा, हे रस्ते बघा, कर्जतले रस्ते बघा. याच्याकडे आमदार म्हणायचं की एखादा ग्रामपंचायत सदस्य म्हणायचं मला हे समजत नाही. कातकरी समूहाचा हा मोठा बेल्ट असणारा एक भाग आहे, पण त्याचं दुर्दैव असं आहे की एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचं ऑफिस हे पेनला आहे आणि त्याच्याकडे 3-4 जिल्हे जोडलेले आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना पेनला जाणं आणि तिथल्या काय योजना आहेत त्याची माहिती या लोकांपर्यंत पोहोचवणं ह्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना कर्जत विधानसभा मतदारसंघातून 26,000 मतांची आघाडी मिळाली होती. शिवसेनेकडून देवेंद्र साटम यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे, गेल्या वेळी अपक्ष म्हणून लढलेले शिवउद्योग सेनेचे अध्यक्ष उद्योजक हनुमंत पिंगळे, कर्जत उपतालुका प्रमुख महेंद्र थोरवे हे इच्छुक आहेत. यावेळी शेकापची सेनेसोबत युती नसल्यामुळे शेकापच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आहे. शिवसेना राष्ट्रवादी या 2 प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत आहे. मागच्या वेळेस शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदार झाले होते. यावेळी शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या वेळी बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला होता. यावेळी बंडखोरी होऊ नये म्हणून शिवसेनेनं काळजी घेतल्यास इथं काटेकी टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड. ऑडिट मतदारसंघामध्ये इथेच थांबतोय. पुन्हा नवीन मतदारसंघात आपण भेटणार आहोत. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.